नमस्कार मित्रांनो, मराठी वनस्पती लाडकी बहीण योजना 2-1 महिन्यापूर्वी आली, बरोबर इलेक्शनच्या तोंडावर काढण्यात आली। आता ही लाडकी बहीण योजना ही काय फक्त आपल्या महाराष्ट्रातच चालू आहे का? या भारतीय जनता पार्टी म्हणजे या सरकारने, मोदी सरकारने या सगळ्या गोष्टी चालू केल्यात, तर त्या इतर राज्यांमध्ये देखील आहेत। अगदी अनेक जिथं यांचं सरकार आहे तिथं ही योजना आहे, पण तिकडच्या योजना ह्या राजकीय दृष्ट्या फार कमी वापरण्यात आल्या, फार कमी वापरण्यात आला। वापर केला पण इतका केला नाही जितका आपण आता महाराष्ट्रामध्ये केलाय। जो यांनी काय 2 महिने टावो जो फोडला ना, त्या अजित पवार तर मला असं वाटतं 2 महिने गुलाबी झाले होते। गुलाबी म्हणजे जिकडं जाईल तिकडं गुलाबी, फक्त एक राहिलं होतं, त्यांच्या गाडीचा रंग गुलाबी करायचा राहिला होता, नाही तर त्यांनी सगळंच गुलाबी केलं होतं। अगदी कपड्यांपासून त्यांच्या जाहिरातींपासून जिकडे बघाव तिकडे गुलाबी, आलेल्या महिलांना देखील फेटे गुलाबी। या सगळ्या गोष्टी पाहता कुठल्या लेवलला यांनी या लाडक्या बहीण योजनेचा सगळा प्रचार आणि प्रसार केलाय हे आपल्याला समजून येते। आणि त्याचंच हे या निवडणुकीतलं सगळ्यात महत्त्वाचं यश आहे। हे जे ईव्हीएम बीव्हीएम वाले बोलतायत ना, यांनी आतापर्यंत सिद्ध करून दाखवलेलं देखील नाही आणि करू देखील शकत नाही। त्यांच्याकडे काय नाही, बोंबलणारे उगाच फोकटचे। एक काँग्रेस आहे ना, जे काँग्रेस खोट्याला फक्त कसं रेटून न्यायचं हे त्यांच्याकडनं शिकावं। त्यामुळे ईव्हीएमचा घोटाळा म्हणाल तर शक्य नाहीये, पण जो लाडक्या बहिणीची जी जादू चालली ना ती अप्रतिम होती। मी सांगतो तुम्हाला काय झालं नक्की पुढे। या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची योजनेची जेव्हा घोषणा करण्यात आली, तेव्हा जे काही फॉर्म ज्या लोकांनी सगळे भरले, बरे यांनी नियम अटी सगळ्या दिल्या होत्या की हा फॉर्म चालणार नाही, म्हणजे हे 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न पाहिजे किंवा काय XYZ जे असेल ते सगळे नियम, पण सर्वांनी फॉर्म भरले। आता या नेत्यांना असं वाटलं असेल की लोक काही शानी नाही आहेत, पण लोक देखील हुशार आहेत। लोकांना देखील माहिती होतं काय होईना 2 महिन्याचे 1,500 रुपये आणि 3,000 रुपये मिळाले तरी बस झाले। इलेक्शन आले, आपला फॉर्म नाही रद्द होणार, झालं तसंच। जेवढे कुठलेही फॉर्म आले तेवढे या सरकारने याला सगळ्या लोकांनी ॲक्सेप्ट केले आणि त्या सर्व फॉर्मवरती, त्या सगळ्या अकाउंटवरती पैसे टाकण्यात आले। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा पैसा जो आहे तो निवडणुकीमध्ये आपण ब्लॅक न वाटतो, तो यांनी इकडं व्हाईट करून वाटला, त्यांनी समोरासमोर वाटला एका योजनेच्या माध्यमातून। आणि जेवढ्याही स्त्रिया होत्या, जेवढ्याही मुली होत्या, त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये धडाधड पडल्यानंतर कोणती स्त्री मतदान करणार नाही मला सांगा बघू। म्हणजे ते काय आम्ही काय बाहेरच्या देशांसारखे का आमच्या स्त्रिया एवढ्या सजग? नाही, पैशात मी विकली जाणार नाही, माझं मत हे विकासाला असेल। अरे एवढं असतं ती वर्ष झाली या देशाला, 75 वर्ष झाली। 75 वर्षामध्ये देश आमचा जगाच्या पुढे निघून गेला असता। एवढी आमच्या मोठ्या देशाची ताकद आम्ही विकलो गेलो ना मतदानामध्ये, पैशांमध्ये, म्हणून आमची ही अवस्था आहे। म्हणून आमच्या गृहिणीला वाटतं आमचा गॅस वाढला, आमचं हे वाढलं, आमचं ते वाढलं। निश्चित, पण या योजनेचा ज्या लोकांना फायदा व्हायला हवा होता त्यांना झाला। मी मागेही म्हटलं की जे गोरगरीब आहेत, अत्यंत त्यांची परिस्थिती नाजूक आहे, त्यांच्यासाठी या योजनेचा उत्तम फायदा झाला, पण याचा फायदा नको त्या लोकांनी देखील उचलला। बरं, आता तुम्ही आज ज्या गोष्टी तुम्ही सांगताय ना की आम्ही अर्जांच्या छानण्या करू आणि आम्ही यातले काही अर्ज बाद करू, तीच गोष्ट त्याच वेळेला का नाही झाली? का नाही तेव्हा अर्ज बाद करण्यात आले? कारण तेव्हा घ्यायचेच होते, फक्त घ्यायचे होते, कारण त्यांना माहिती होतं आपण दिलेल्या पैशाचा प्रत्येक मतदान आपल्याला होईल, आणि तसंच झालं। आणि आज या आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत, त्या मंत्री सांगतायत की अर्जांची छाननी होईल, अर्जांची छाननी झाल्यानंतर जे यामध्ये बसणार नाहीत त्यांचे अकाउंटात त्यांचे अर्ज बाद करण्यात येतील, त्यांना योजनेचा लाभ होणार नाही। त्यानंतर ज्या लोकांनी त्यावेळेला सगळ्या अटी आणि या सगळ्या गोष्टी जुगारून ज्यांनी हे फॉर्म भरले, त्यांच्या खात्यातून आता पैसे काढून घेण्यात येतील, अचानकपणे पैसे काढून घेण्यात येतील। सावध राहा, अकाउंटमध्ये पैसे ठेवूच नका, काय होईल ते होईल ती जायला, परत आता द्यायचेच नाहीत। कशाला तुम्ही घेतले हे काम? अर्जांचं जे काही तुम्ही आज करताय ना, निवडणूक झाल्यानंतर हे अर्ज रद्द करायचे आणि बाद करायचे, तेव्हा काय साल्यानं झोपला होता का? तेव्हा बरोबर घेतले मतदान करण्यासाठी। मग तुम्ही शाणे व्हा, अकाउंटमध्ये झाट पैसेच ठेवू नका, काय होईल ते होईल। हे पूर्णपणे ट्रॅप लावलेलं आहे, हे फसवलेलं आहे तुम्हाला। हे तुमच्या आता अकाउंटमध्ये जर पैसे नाही ठेवले, तुमचे 1-2 रुपये गॅसमधनं इकडं तिकडं काढून हे बरोबर 7,500 रिकवर करून घेणार। हे एवढे शाणे आहेत, हे काय एवढे ह्याचे नाही आहेत, हे पक्के शाणे ते फडणवीस, शिंदे, अजित दादा, आपले दादांना तर अर्थमंत्री दिले। हा माणूस किती वेळा उपमुख्यमंत्री होतो मला समजत नाही, राज्याचा अर्थ खातं सांभाळतो। आर्थिकदृष्ट्या राज्याकडे पैसा यावा म्हणून 5 वाजेपर्यंत दारू प्या साल्यानं चड्ड्यातनी मुतस्तोर दारू प्या ठेवले, पोलिसांना नाकाबंद्या करून कित्येक करोड रुपये चलनातून आले, फाईन मारला तेव्हा कित्येक करोड रुपयांचा महसूल दारूच्या याच्यातून मिळाला। पबमधून नको तेवढे लाखो करोडो रुपये राज्याच्या खात्यामध्ये आले। आमच्या अजित पवारांचे डोकं आहे असो, पण जी काही लाडक्या बहीण योजनेचा आता जे तुम्ही फायदा घेतला आहे, तो फायदा तुम्हाला बहुतेक महागात पडेल असंच दिसते। आणि हे आता सरकार आलं ॲक्शन मोडमध्ये। आता असोत, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ह्या सगळ्या गोष्टी काही लगेच काढणार नाहीत। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की मग तुम्हाला बरोबर वर पाडलं जाईल। मग आता या स्थानिक स्वराज्य संस्थांना आपटायला लागलं आता यांना परत, कारण येडे बनवायला लागले। मग तुम्ही तेव्हाच फॉर्म करायचे ना डिलीट, घेतलंच कशाला तू? गरजच काय होती?
तेव्हा दिले धडाधड 7,500 रुपये पाठवून. आमचेही लोक खुश, आम्ही लगेच खुश झालो पैशांसाठी. असो, पण या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. ज्या काही फॉर्म तुम्हाला बाद करायचे ते करा, निश्चित करा, पण दिलेले पैसे आम्ही खात्यातून काढून घेऊ असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही दिलेलं मत येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा काढून घेऊ, हे जरा तुम्ही त्यांना सांगून टाका. समजलं? एवढंच फक्त खात्रीशीरांना या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. खात्यामध्ये पैसे ठेवू नका, आणि जरी काढून घेतले घेऊ द्या, टेन्शन नका घेऊ. निवडणूक आहेत की काय परमनंट थोडी यांना करून ठेवले मंत्री संत्री. पुढच्या वेळेला आम्ही वचपा काढू. पुढच्या वेळेला जे काही पाहायला मिळेल, मग फडणवीस आमदार राहणार नाहीत ना, शिंदे आमदार राहणार नाहीत ना, या अजित पवार तर कुठे दिसायचेच नाहीत. लोक लई शानी येतो. तुम्हाला असं वाटत असेल की येडे येते ना, कोणी येडं बनवतं. आजचा काळ तो काय पहिला काळ नाहीये बाबा. ह्याला बटन दाबा की बाबा दाबतोय, त्याला काय माती कळते, कुणाला दाबतोय काय करतोय, त्याला क्वार्टर मिळाली बस झाली. आता जी लोक लई शानी आहेत. तुम्ही 10 पावलं पुढे आहात ना, लोक 20 पावलं तुमच्या पुढे. हे लक्षात ठेवा. या राजकारण्यांना असं वाटतं की आम्ही काय ना असेच लुबाडून आम्ही असेच हे करून द्या सोडून. दादा, पैसे में सब चलता है. पैशांसाठी ना जेवढे तुम्ही भुकेलेले तेवढी जनताही भुकेलेली आहे. जेवढे तुम्ही हुशार आहात तेवढी जनताही हुशार आहे. जनता ना तुमची ना यांची ना यांची कुणाची नाही. जिकडे वाट दिसेल तिकडे पळणारी जनता आहे. आत्ताची मी परिस्थिती सांगतोय. त्याच्यामुळं सगळ्यांनी सजग राहा, हुशार राहा, आणि जे काही हे सरकारनं धोरण काढलंय की आम्ही दिलेले पैसे परत घेऊ, याचा जाहीर निषेध करतो मी. कारण तुम्ही हे चुकीचं काम करा. तुम्ही लोकांना गृहीत धरताय. लोकांनी देखील सावधान राहा आणि या सगळ्या गोष्टीवरती तुमची नजर असू द्या.